जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, अलीकडेच इस्रोने गगनयान मोहिमेसाठी कोणत्या देशाच्या अंतराळ संस्थेशी करार केला? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, म्हणजेच इस्रोने गगनयान मोहिमेसाठी ऑस्ट्रेलिया या देशाच्या अंतराळ संस्थेशी करार केला. आजच्या सत्राला सुरुवात करण्याआधी व्हिडिओला लाईक नक्की करा व हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. बघा, पहिला प्रश्न काय आहे? नुकत्याच प्रकाशित करण्यात आलेल्या नेटवर्क रेडिनेस इंडेक्स 2024 मध्ये भारत कितव्या स्थानी आहे? मित्रांनो, या नेटवर्क रेडिनेस इंडेक्समध्ये एकूण 133 देशांचा अभ्यास करण्यात आला असून या 133 देशांमध्ये आपला भारत 49व्या स्थानी आहे. भारताला यात किती गुण देण्यात आलेत? तर 53.63 गुणासह भारत यात 49व्या स्थानी आहे. याआधी म्हणजे 2023च्या याच रँकिंगमध्ये भारत 60व्या क्रमांकावर होता. आता भारताने 11 स्थानाची प्रगती करत हे 49वं स्थान मिळवलं आहे. मित्रांनो, हा जो इंडेक्स आहे हा 4 पिल्लर्सवर आधारित असून यामध्ये टेक्नॉलॉजी, पीपल, गव्हर्नन्स आणि इम्पॅक्ट असे 3 पिल्लर्स आहेत. त्यापैकी टेक्नॉलॉजीमध्ये भारताला 34 गुण, पीपलमध्ये 29, गव्हर्नन्समध्ये 88 तर इम्पॅक्टमध्ये भारताला 40 गुण मिळाले आहेत. आणि कमी मध्यम उत्पन्न असलेल्या देशांच्या गटात भारत व्हिएतनामनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. बरं, या नेटवर्क रेडिनेस इंडेक्समध्ये पहिलं स्थान कोणी पटकावलं? तर अमेरिका या देशाने आता सलग 3ऱ्या वर्षी यात पहिलं स्थान पटकावलं आहे. अमेरिकेला एकूण 78.96 गुण मिळाले आहेत. तर यात सिंगापूर दुसऱ्या क्रमांकावर आहे, तिसऱ्यावर फिनलँड, चौथ्यावर स्वीडन तर 5व्या क्रमांकावर दक्षिण कोरिया हा देश आहे. बरं, हा इंडेक्स कोणाद्वारे प्रकाशित करण्यात येतो? तर पोर्टल्स इन्स्टिट्यूट आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या सेड बिझनेस स्कूलद्वारे या इंडेक्सची निर्मिती करण्यात आली. केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयाद्वारे सुरू करण्यात आलेल्या बालविवाह मुक्त भारत या अभियानाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? मित्रांनो, आपल्या केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयाने अत्यंत चांगलं पाऊल उचलत बालविवाह मुक्त भारत या अभियानाची सुरुवात केली व या अभियानाचं उद्घाटन अन्नपूर्णा देवी यांच्या हस्ते करण्यात आलं. बरं, या अन्नपूर्णा देवी कोण आहेत? तर या केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री आहेत व त्यांच्याच हस्ते आता बालविवाह मुक्त भारत या अभियानाचं उद्घाटन करण्यात आलं. या अभियानाचा उद्देश काय आहे? तर देशभरातील बालविवाहाची वाईट प्रथा संपवणे आणि तरुण मुलींच्या सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकणे असं या अभियानाचं उद्दिष्ट आहे. या अभियानाबरोबरच बालविवाह मुक्त भारत पोर्टल देखील सुरू करण्यात आलं. जर नागरिकांना बालविवाहाच्या तक्रारी करायच्या असतील तर या पोर्टलच्या सहाय्याने ते करू शकणार आहेत. एक्स्ट्रा माहितीमध्ये हे सुद्धा नोट करून घ्या, भारतात बालविवाह प्रतिबंध कायदा 2006 नुसार 18 वर्षांखालील मुली व 21 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांच्या लग्नावर बंदी आहे व या कायद्याचं उल्लंघन केल्यास कठोर शिक्षा देखील केली जाऊ शकते. नेक्स्ट क्वेश्चन पहा, 12व्या आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्चचं आयोजन कोठे करण्यात येत आहे? तर या 12व्या आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्चचं आयोजन आसाम या राज्यामध्ये करण्यात येत असून याची सुरुवात 26 नोव्हेंबरला झाली आहे व हा कार्यक्रम 29 नोव्हेंबर पर्यंत आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात चालेल. बरं, या कार्यक्रमाचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलं? तर केंद्रीय पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं. आता हा प्रश्न पहा, यशवंतराव चव्हाण केंद्राचा 2025 साठीचा राष्ट्रीय पुरस्कार कोणाला जाहीर झाला? तर हा जो 2025 साठीचा यशवंतराव चव्हाण केंद्राचा राष्ट्रीय पुरस्कार आहे हा अभय बंग आणि राणी बंग या दाम्पत्याला जाहीर झाला आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर काय असेल? तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. मित्रांनो, अभय बंग व राणी बंग यांनी गडचिरोली जिल्ह्यात बालमृत्यू नियंत्रणासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे व आता त्यांना यशवंतराव चव्हाण केंद्रातर्फे राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. बरं, या पुरस्काराचं वितरण कधी करण्यात येणार आहे? तर 12 मार्च 2025 रोजी या पुरस्काराचं वितरण करण्यात येणार असून या पुरस्काराअंतर्गत 5 लाख रुपयाची रोख पारितोषिक देण्यात येते. मित्रांनो, याआधी सुद्धा काही महत्त्वपूर्ण पुरस्कार देण्यात आलेत, ते सुद्धा एकदा पाहून घ्या. तर पहा, 2024च्या बुकर पुरस्काराने सामंता हार्वे यांना सन्मानित करण्यात आलं. बरं, त्यांना हा पुरस्कार त्यांच्या कोणत्या कादंबरीसाठी मिळाला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. रंगकर्मी जीवनगौरव पुरस्कार मोहन जोशी, अनंत भालेराव स्मृती पुरस्कार डॉक्टर मीरा बोरवणकर, सत्यजित रे लाईफ टाईम अचिव्हमेंट पुरस्कार फिलिप नॉयस, डॉक्टर मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर ग्लोबल पीस पुरस्कार नरेंद्र मोदी, 2023चा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार
डॅनियल बेरेनबोईम आणि अली अबू अवाद यांना देण्यात आला आहे. नेक्स्ट क्वेश्चन. अलीकडेच भारतीय रासायनिक परिषदेला 2024च्या OPCW द हेग पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर या भारतीय रासायनिक परिषदेची स्थापना कधी करण्यात आली? मित्रांनो, ही जी भारतीय रासायनिक परिषद आहे याची स्थापना 1938 मध्ये करण्यात आली होती व आता या संस्थेला OPCW द हेग पुरस्कार मिळाला आहे. आणि मित्रांनो, विशेष बाब म्हणजे प्रथमच एखाद्या रासायनिक उद्योग संस्थेला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. या OPCW चा फुल फॉर्म सुद्धा नोट करून घ्या. OPCW म्हणजे ऑर्गनायझेशन फॉर द प्रोहिबिशन ऑफ केमिकल वेपन्स असे याचं पूर्ण स्वरूप असून याची निर्मिती 29 एप्रिल 1997 मध्ये करण्यात आली व याचं मुख्यालय नेदरलँडमधील हेग येथे स्थित आहे. सध्या याचे 193 देश सदस्य असून या संघटनेला 2013 मध्ये रासायनिक शस्त्रे नष्ट करण्याच्या व्यापक प्रयत्नांसाठी नोबेल पारितोषिकाने देखील सन्मानित करण्यात आलं होतं व या संघटनेने या नोबेलच्या स्मृतीप्रित्यर्थच 2014 पासून OPCW द हेग हा पुरस्कार सुरू केला. आता हा प्रश्न पहा, यात काय विचारला आहे तर अरुणाचल रंग महोत्सव 2024 साठी फेस्टिवल अँबॅसिडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच अरुणाचल प्रदेशमधील अरुणाचल रंग महोत्सवासाठी फेस्टिवल अँबॅसिडर म्हणून पंकज त्रिपाठी यांची नियुक्ती करण्यात आली. बरं, हा जो अरुणाचल रंग महोत्सव आहे हा कधी आयोजित करण्यात येईल तर 29 नोव्हेंबर पासून हा महोत्सव सुरू होणार असून हा महोत्सव 5 डिसेंबर पर्यंत चालेल. ऑप्शन मध्ये सोनू सूद यांचं नाव सुद्धा आहे. अलीकडेच आपण पाहिलं होतं की थायलंड या देशाने सोनू सूद यांना आपला ब्रँड अँबॅसिडर बनवला आहे. नेक्स्ट क्वेश्चन. भारतातील पहिल्या ग्रीन हायड्रोजन इंधन केंद्राचे उद्घाटन कोठे करण्यात आले? तर आता भारतातील पहिल्या ग्रीन हायड्रोजन इंधन केंद्राचं उद्घाटन हे लडाख मधील लेह या शहरात करण्यात आलं. मित्रांनो, या पहिल्या ग्रीन हायड्रोजन इंधन केंद्रात दररोज 80 किलो ग्रीन हायड्रोजन तयार केले जाणार असून हे केंद्र 5 हायड्रोजन फ्युएल सेल बसेसना वीज पुरवणार आहे. बरं, या केंद्राची निर्मिती कोणी केली तर NTPC लिमिटेडसाठी या केंद्राची निर्मिती अमर राजा इन्फ्रा या कंपनीनं केली आहे. यासोबत हे सुद्धा लक्षात ठेवा, जगातील पहिले हाय अल्टिट्यूड पॅरा स्पोर्ट सेंटर आणि देशातील पहिले अॅनालॉग स्पेस मिशन हे लडाखमधील लेह येथे सुरू करण्यात आला आहे. पहिले IGBC प्रमाणित प्राणी संग्रहालय हे हिमाचल प्रदेशमध्ये स्थापन करण्यात आलं. देशातील पहिले हाय स्पीड ट्रेन टेस्ट ट्रॅक राजस्थानमध्ये, पहिला खासगी लष्करी विमान कारखाना गुजरात, तर देशातील पहिली ॲडव्होकेट अकॅडमी ही आपल्या महाराष्ट्रात स्थापन करण्यात आली. आता हा प्रश्न पहा, देशातील उच्च शैक्षणिक संस्थांना विद्वत्तापूर्ण जर्नल सहज उपलब्ध करून देण्यासाठी भारत सरकारने कोणती योजना सुरू केली? तर मित्रांनो, आता देशातील उच्च शैक्षणिक संस्थांना विद्वत्तापूर्ण जर्नल सहज उपलब्ध करून देण्यासाठी भारत सरकारने वन नेशन वन सबस्क्रिप्शन ही योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत काय करण्यात येईल तर उच्च शैक्षणिक संस्थांना विविध जर्नल्सच्या सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करावे लागणार नाहीत. यासाठी भारत सरकार एकच पोर्टल सुरू करणार आहे व या उच्च शैक्षणिक संस्था येथे एकच सबस्क्रिप्शन घेऊन या सर्व जर्नल्सचा सुद्धा अभ्यास करू शकणार आहेत. हे जे मिशन आहे हे 2025, 26 आणि 27 साठी लागू असून या मिशनसाठी एकूण 6,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. नेक्स्ट क्वेश्चन. एशियन क्रिकेट कौन्सिल स्पर्धेचे मीडिया अधिकार कोणी मिळवले आहेत? तर आता या एशियन क्रिकेट कौन्सिल स्पर्धेचे मीडिया अधिकार हे सोनी इंडिया या कंपनीने मिळवले आहेत. सोनी इंडियाला हे अधिकार 2024 ते 2031 साठी मिळाले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. भारतीय तटरक्षक दलाद्वारे 2 दिवसीय SAREX 2024 सरावाचं आयोजन कोठे करण्यात आले? तर हा जो SAREX सराव आहे याचं आयोजन केरळ या राज्यामध्ये करण्यात आलं होतं. केरळमध्ये कोठे तर केरळमधील कोची येथे 27 आणि 28 नोव्हेंबर रोजी हा सराव पार पडला असून ही या सरावाची कितवी आवृत्ती होती तर ही या सरावाची एकूण 11वी आवृत्ती होती. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा, यंदाचा विमान वाहतूक सुरक्षा जागरूकता सप्ताह कधी साजरा करण्यात आला? तर हा जो विमान वाहतूक सुरक्षा जागरूकता सप्ताह आहे हा 25 ते 29 नोव्हेंबर दरम्यान साजरा करण्यात आला. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, IPLच्या इतिहासातील IPL लिलावात खरेदी होणारा सर्वात तरुण खेळाडू कोण ठरला आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घ काळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.